ब्रो काय झालं? काय बॅटरी डाऊन झाली? व्हायला तर नाही पाहिजे. ओके सॉरी मी आपलं गेअरमध्ये चालू करत होतो त्यामुळं आय टोटली फक्ड अप. आय टोटली फक्ड अप. माझी चूक आहे की मी बघितलं नाही की माझी गाडी गेअरवरती का नॉर्मल याच्यावरती आहे. सो दॅट इज वन ऑफ द क्वेश्चन्स, वन ऑफ द डाऊट. तर असं कधी कधी होतं तो माझ्याबरोबर. तर चिलमध्ये राहायचं आणि काही नाही आणि आपलं एकदम निवांत राहायचं भाई. टेन्शन घ्यायचं नाही व्हिडिओ बनवण्याचा आणि व्हिडिओ कोणी बघायचा. मला वाटतं व्हिडिओ बघायचं टेन्शनच नको घ्या कोणी. व्हिडिओ नुसतं कसे बाहेर जायला पाहिजे तेवढाच टेन्शन घ्या. व्हिडिओ कोण बघेल नाही बघेल. आता माझ्यासारखा माणूस ज्याला इज्जतीत म्हणजे खरंच्या खरी मग मी जसा आहे तसाच मला व्हिडिओ दाखवायचा. माझ्या याच्यात काय ओव्हर ॲक्ट का ओव्हर असं एक्साइटमेंट काय असं दाखवायची नाही आहे. मी जसा आहे तसंच मला व्हिडिओ दाखवायचा आहे. का याच्यापेक्षा मी जरा एक 10 पटीने रिअलमध्ये पण होऊ शकतो, नाही तर नाही पण होऊ शकतो. हां सारा हेल्मेटमध्ये कसलं सफोकेशन होतं यार आजकाल मला. हां कसला चाललाय भाई हा. टॅक्सीच्या याच्यापेक्षाही भारी एकदम फटाफट कटबीट मारून निघतोय दादूस. व्हॉट्सअप विथ यू. खूप आणि गुड मॉर्निंग. चला आणि बाईकचं जायचं आज मी का डिसिजन घेतला माहिती आहे. आता 4 दिवस आम्हाला आता 4 दिवस ऑफिसमध्ये यायला सांगितलं आहे. तर त्यातले 2 दिवस मी बाईकने जाणार, 2 दिवस मी ट्रेनने जाणार. कारण की 2 दिवसाच्या वरती आपला बजेट हल्ला जातो. तर तोच एक आहे. आणि काय होतं की लाईक वीकेंडला माझे राईडच नाही होते. वीकेंडला कुठलं ना कुठलं मी जानेवारीपासून आहे ना वाटतं जानेवारी माझा लास्ट राईड होती ना ती फेबमध्ये होती. फेब 22 का त्या दरम्यान माझी लास्ट राईड होती. त्यानंतर कधी माझी राईड झाली नाही. कारण की ऑफिसचंच काम एवढं आहे ना. जानेवारीपासून मी कंटिन्यूस काम करतो. एव्हरी वीकेंड म्हणजे हे आता 4था महिना आहे की मी कंटिन्यूस काम करतोय. नो ब्रेक, नो नथिंग. तर त्यामुळे मी बोललं की भाई माझी रायडिंग नाही होत. कारण की संडेला मोस्टली काय होतं की संडेला पण ऑफिसला जायला लागतं. कधी जास्त लोक येत असेल मग ते लोक बोलतात ये ऑफिसला. आम्ही पण सगळं ऑफिसला येतो तर तुला पण ऑफिसला यायला लागणार आहे. तर त्या याने मला ऑफिसला जायला लागतं सॅटर्डे संडे. नाहीतर काम तर करायला लागतं घरून. ते एक आहे. दोघांमधून एक काय ना काय तर करायलाच लागतं. सो भाई मी लिटरली बोलू ना 2 महिन्यानंतर मी बाईक चालवतोय. म्हणजे आज मी एवढ्या लांब घेऊन जाणार. नाही तर काय आपलं छोटे ह्याच्यात व्हायचं की 1-2 किलोमीटर. पण प्रॉपर म्हणजे असं आहे ना की लाईक मी 1 तास कंटिन्यूस बाईकवर असणार आहे का ह्याच्यात ते आज होणार आहे. आणि कसं आहे की आपल्याला ते मी आता ते पेट्रोल टँकमध्ये हे पण टाकले काय आपलं ते रेड फ्लोचं ते बॉटल येते ना मी ते टाकलं आहे. तर मला एक चेक पण करायचं होतं की मी एवढ्या वर्षी E20 पेट्रोल टाकतोय, हे टाकतोय, ते टाकतोय. तर आपल्या बाईकचं काय झालं नाही असेल तर त्यामुळं मी ते ॲडजस्टमेंट चालू होती त्याची. चलो पण भारी वाटतं यार एवढ्या महिन्यानंतर मी असं बाईकवर. आणि मी बोलू ना रेड फ्लो मी काल कधी टाकलेला सॅटर्डेला याला टाकलेला. भाई थांब मला हात सोडून चालवता नाही येत.
आणि याला टाईट करायचं. थांबा 1 मिनटं. मी नाही करू शकत, मला काय माहिती, मी नाही चालू शकत असं ह्याच्यात. बाईक असं असतं ना की हात सोडून काय हे ते हे मला नाही होत. मला हे टाईट कारण की एक ते ह्याच्यात राहतं ना काय आपल्या बांधून असेल तर कसं आहे की त्या चान्स नाही ना पडायचा बिडाचा काय पण. तर त्यामुळं चल सी पोचूया आधी आता ऑफिसला. आला माझं ना आज सगळं हल्लं गेलं आहे माहिती की आता माझ्या डोक्यात आहे की मी ID कार्ड घेतलं आहे का नाही. आता परत थांबून मला ID कार्ड चेक करायला लागणार आहे की मी ID कार्ड घेतलं आहे का नाही. ते मला आता बघायला लागणार आहे आता. तर आता मला ते एक बघायचं आहे की मी ID कार्ड घेतलं आहे का. मेन तर ID कार्ड आहे यार माझा, एक ID कार्ड. कारण की ID कार्ड नसेल ना साला एंट्री नाही भेटणार. ओके आहे, हां आहे. हेच माझं मेन होतं माहिती. कधी बॅग चेंज होत आहेत ना, तुमच्या बरं कधी झाले का तुम्ही बॅग चेंज केली की आज मी ही बॅगच्या जागेवर मी ती बॅग घेऊन जातो. तर हे असंच होतं माझ्या बरं की मी असं खूप दिवसानंतर काही ज्यानंतर असं ह्याच्यात गेलो तर हां साला फॉग केवढा झालाय. प्लीज यार ट्रॅफिक नको भेटा बास. माझं नुसतं एवढंच आहे. एक तो नुसतं मानपूरनं तर एक ट्रॅफिक भेटेल, त्याच्यानंतर भेटायला नाही पाहिजे. व्हॉट आय फील. पण आत्ताच इथं मला ट्रॅफिक भेटलेली आहे चांगली कडक ती पण. अरे भाई कुठून जाऊ मी. मला कधी इथं म्हणजे लक आहे इथं ट्रॅफिक नाही आहे भाई. मी लास्ट टाइम माहिती म्हणजे लास्ट टाइम मी ऑफिसला गेलो. ओ शिट मी सिग्नल तोडला. शिट माझं लक्षच नव्हतं सिग्नलवर. सॉरी तर लास्ट टाइम काय झालेलं इथं आता ट्रॅफिक नाही आहे भाई. लास्ट टाइम आहे ना ते ब्रिजपर्यंत ट्रॅफिक होती. ब्रिजचे इथपर्यंत हे ना आपलं बॉटल नेक होतं तिथपर्यंत ट्रॅफिक, या बॉटल नेकपर्यंत. मग त्याच्यानंतर काय बाई म्हणजे माझं 45 मिनिट्स नुसते इथंच गेले इथपर्यंत यायला. आणि मी ऑफिसला जायला पण लेट झालेलो. म्हणजे त्यावेळेस ओलानी गेलेलो मी ऑफिसला कारण की सॅटर्डे होता. तर सॅटर्डेला आम्हाला ऑफिसला बोलवतात तर ऑल पे सगळे जेवढे पैसे असेल तेवढं तुमचा खर्च झाला असेल ते ऑफिस पे करतं. तर त्यामुळं माझं होतं की चला यार ओलानी जाऊया जरा आरामात जाऊया. पण मी तब्बल 1 तास लेट पोचलो तिथं. अँड आय वॉज सो म्हणजे असं चुकीचा निर्णय वाटलेला ना. पण इट्स लाईक ओके यार निवांत जायला भेटलं सॅटर्डेला. मेन ते होतं, अजून काय नाही. खोदा सगळीकडं एवढं खोदा ना भेंडी तुम्ही लोकांनी की रस्ता नसायला पाहिजे आपल्याकडे. आपल्याला नुसतं खोदा भॅनचोद खोदा सगळीकडं खोदा. म्हणजे खड्डेचा नामोनिशान निघाला पाहिजे. नुसतं खोदण्याचंच निशाण असायला पाहिजे सगळीकडं. असं खोदा की कोणी असं ऑब्जेक्शनच नाही घ्यायला पाहिजे. अरे खड्डे नाही आहेत भाई, खोदलेला रस्ता आहे, काम चालू आहे, वर्किंग प्रोसेस असं पाहिजे. एवढं खोदून सगळ्यांचा भोसाडा उदास करून टाका. एकतर एवढं खोदा. माझं एकच म्हणणं आहे, करायचं आहे ना मनाने करा. खोदून सगळ्यांचा भोसाडा उदास करून टाका बस. हां रेड फ्लोनी मला हे जास्त म्हणजे आता पिकअप आणि ह्याच्यात तर जरासं मला हो हे बघा फुटपाथ आणि मागे मस्तपैकी लिहिलेलं आहे पोलीस. तेव्हा अजून एक नमुना हे बघा. पण आपण काय बोलायचं नाही कारण की आता मी तो तसावाला मुलगा नाही रे. तो असा
फोकस करून दाखवतो ना, ओ हे बघा हे ते असे ते रील बनवतात, पीपल हॅव नो सिविक सेन्स करून. भाई आपण त्यातला नाही, कारण की कधी कधी आपण पण तसं केलेलं होतं आधी. त्यामुळं आता ते सगळंच करतात. कॅमेराच्या मागे सगळ्यांचा वेगळा पॉईंट असतो, कॅमेराच्या पुढं सगळे वेगळे असतात. पण आपल्याला एकच ठेवायचं, बाई आपण पण असं केलेलं आहे, त्यामुळं आपण नाव नाही ठेवायचे, बस तेवढंच आहे आपलं. अरे इथं काय 50चा स्पीड पाहिजे ना. आणि ऑफिसला बाईकनी जायचं म्हणजे मेन मुद्दा काय माहिती आहे का, बाईकची रनिंगच नाही होत आहे. सिरियसली कधीपासून 25 ऑक्टोबरला बाईक खराब झालेली ना, त्यानंतर माझे सगळं म्हणजे रायडिंग कमी झाली आहे, सगळं कमी झालं आहे. तर ते आता आपल्याला परत पॉईंटवर आणायचं आहे, कारण की विकेंडला बाईक काम करून 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 आहे ना डोकं आउट होऊन जातं. त्यानंतर विकेंडला एवढं काम केलं ना, त्यानंतर मी संध्याकाळी मी पाम बीचवर फिरायला गेलेलो बाईकवर, कारण की डोक्याचा एवढा बी झालेला माझा. आणि त्यात सिरियसली त्यात लकीली एक चांगला समय राहायचा आपला शो आलेला, त्याच्यात आपण तो बघितलं भाई, की त्यांनी एक दोन म्हणजे गोष्टी त्यांनी सगळे चांगलेच बोललेत, की असं नाही की लाईक रिअलमध्ये राहावा की हे राहावा, की त्याने असं पण बोललं की लाईक यूट्यूब इज अ फेक. तर इट्स लाईक सिरियसली लोक फेकच करतात. लोक तुमच्या समोर काय असतात, लोक तुमच्या मागे काय. आता मी सगळ्यांच्या समोर सेमच आहे, शांत माणूस. हां पण मी हे पण आहे की इफ मला तिथं चुकलेलं दिसलं ना, मग चुकलेलं ओके. पण सिरियस आहे, रेड फ्लोनी ना मला फरक जाणवला आहे जरासा. बाईकचं जे व्हायब्रेशन आणि हे होतं ना, ते जरासं कमी झालेलं आहे. आता रेड फ्लोमध्ये कसं केलं आहे मी, की माझी हाफ टाकी होता, त्यांनी बोललेलं की लाईक तेवढ्या क्वांटिटीमध्ये मी टाकलं नाही आहे, मी जरा जास्तच टाकले, कारण की आपण एवढ्या वर्षानंतर काय तर पेट्रोल ॲडिक्टिव्ह आपण याच्यात टाकलेलं बाईकमध्ये. तर मी बोललं जरा स्ट्रॉंग टाकू, तर स्ट्रॉंगमध्ये स्ट्रॉंग इफेक्ट येईल त्याचा, म्हणजे जेवढा तो गाळ बीळ ते काय असेल साठलेलं बिटलेलं ते निघून जाईल त्या आईने. आपल्या डोक्यात ते होतं. ग्रीन हां आता रेड झाला. तर आपल्या डोक्यात ते होतं की जरा जास्त स्ट्रॉंग टाकू, मग एकदम असं त्याच्या पोटात पण एकदम असं सगळं गुडगुड काय घाण असेल ना ती फटाफट निघून जाईल. जेवढ्या फुल टाकीला माप देतो ना, तेवढा मी हाफ टाकीला माप दिला आहे. आणि मला आता चेक पण करायचं आहे की ॲव्हरेज किती देईल. तर मी बोललं की लाईक आधी हे संपूया, त्यानंतर टाकी टू टाकी बघू, कारण की आधी टँक टू टँक मला काय तर 300 किलोमीटर का 350 किलोमीटर्स द्यायचा टँक टू टँक. तर बघायचं आता. हां थूक बे. साला काश कधी हे असे थुकतात ना, मला पण असं वाटतं की भाई काश माझ्याकडे पण हे असतं, काय आपलं पान बिन खायची सवय असते. मी पण भेंचो थुकून त्याचा भोसाडा केला असता. मी एवढं पान खाऊन सगळ्यांवर थुकलो असतो ना भाई, जे माझ्यावर थुकतात त्यांच्यावर. सिरियसली ऑप्शनच नाही आहे ना. ब्रो तुम्ही सगळे थांबा, तुम्ही सगळ्यांनी थांबा. ओके. पण ॲक्च्युली पिकअपमध्ये फरक आला आहे. पिकअपमध्ये जो फरक आला आहे ना रेड फ्लो टाकल्यानंतर, सर व्हॉट आय हेट माहिती का, लोक ना ओव्हरटेक करून लगेच स्लो होतात ना, ते सगळ्यात आय हेट दॅट.
की तुम्ही ओव्हरटेक केलं ना, फटाकनी पुढं जावा ना, नाही ते मग ते स्लो होणार. भाई ॲम्ब्युलन्ससाठी द्या रस्ता. भाई काय चालू आहे? ओके, ॲम्ब्युलन्सच एवढी स्लो आहे, मग मी काय नाही करू शकत. Oh yeah. ब्रो, पण सिरियसली याचा पिकअप रेड फ्लोनी पिकअप खूप वाढला. म्हणजे पिकअपपेक्षा तो जाणवतं की बाईक स्ट्रगल नाही करत आहे. जे आधी जी स्ट्रगल म्हणजे जरासा असा व्हायब्रेशन फील व्हायचं, ते व्हायब्रेशन ॲक्च्युली कमी फील व्हायचं चालू झालं आहे. त्यामुळं अशी राईड पण अशी निवांत वाटते, कारण की जास्त व्हायब्रेशन नाही आहे ना आता बाईकला. तर तेच आहे. तर बघू आता काय, खूप वेळ कॅमेरा चालू आहे बाई. मला पण नाही माहीत आता किती मिनिटाचा व्हिडिओ बनेल, पण यस आहे आता. चला जाय. करी रोडला तर पोचलो. किती वाजलेत? 7:43 करी रोड इज गुड. आत्ता मी कुठं असतो माहिती आहे का? आता मी परेलला उतरलो असतो, मला असं वाटतं. हां, ऑलमोस्ट. चिंचपोकली ब्रिज. काही मला नाही करायचं आहे, रूल नाही तोडायचा आहे मला. भाई थांब ना, 10 सेकंड तर थांब. नुसते भॅ 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 भॅ. कधी पण रेड ग्रीन सिग्नल नाही होत, कधी पण यांचा भोसाडा उदास होऊन जातो. सिरियसली कधी पण रेड सिग्नल नाही होत, कधी पण यांचे भॅ 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 भॅ. ग्रीन सिग्नल नाही होत, कधी पण यांचा भॅ 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 चालू होऊन जातो चुतियांचा. ओय 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 ओय. आता या हिरोला युटर्न मारायचं आहे का? नाही. हो, चला. ही बस इथून कुठून यायला लागली? शिवनेरी इथून कुठून येते? नाही, आता पुढच्या वेळेस येता वेळेस मला दादरवरतूनच यायला लागणार आहे, कारण की मी तिथं संध्याकाळी लय मोठा ट्रॅफिक होणार आहे, लय मोठा जाम होणार आहे तिथं. हो, हारली पहिली टाईम, म्हणजे अशी खूप कमी हारले बाईकलेत रस्त्यावर. जी हिरोची हारली आहे ना ती खूप कमी, म्हणजे खूप. ब्रो चल ना, ग्रीन सिग्नल आहे, चल ना चल ना ब्रो. ग्रीन आहे ग्रीन आहे ग्रीन आहे ग्रीन आहे ग्रीन आहे. तिच्या आईला कसला आवाज होता तो. हे बघ हे बघ हे बघ हे बघ. शिवत्या या साईडने कशासाठी जायचं? एवढा मोठा रस्ता असताना पण. म्हणजे
असले पण चुते असतात की मोकळा रस्ता दिसला असेल तरी रूल तोडायचंच आहे, त्यांच्या असं अंगातच असतं. ब्रो ठीक आहे चालेल. 43 सेकंड्स. अरे सगळीकडे बेंचोत खोदून ठेवले यार, सगळीकडं खोदून ठेवले. कसं कसं निघायचं कसं संध्याकाळी, मेन ते झालं आता माझ्या अंगात. आता लेफ्टमध्ये आपल्याला लेफ्ट मारायचं, लेफ्ट पण खोदून ठेवलं आहे, सगळंच खोदून ठेवलं आहे. आता कसं निघायचं मेन तर ते झालं माझं. इट इज टू रिस्की मला असं वाटतं संध्याकाळी निघाला. चला भाई, पार्किंग 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 पार्किंग. हे बॉस हुआ क्या, हे बॉस हुआ क्या. तेजी आणि ही जी सेटिंग आहे वाटतं त्यांनी त्याला ना चेक बिक काय केलं नाही पर्यंत. पण असं पण नाही व्हायला पाहिजे ना भाई. काका तुमची ड्युटी आहे. हे देखो बॉस, आपला आपण पार्क इथंच करतो. पार्क ॲट युअर ओन रिस्क. ॲक्च्युली मला पण वाटतं ना तिथं झाडाखाली कुठं तर करायला पाहिजे. हां तरी पोचलो यार, लवकर पोचलो भाई. हो ना मागे. ओके चला भेटू जरा वेळात, जरा हे करू, हे भेटू. ओ चलो थँक्यू. अरे परत पण गॅस का पकडतंय, सारखी का बंद पडतंय जरा. ओके दिवसभर उन्हात होते ना आपली बाईक, तर आता जरा आता व्हायला पाहिजे. आता बंद नाही व्हायला पाहिजे मेन. ब्रो आता सेल्फ नाही घेते वा ब्रो. काय झालं, काय बॅटरी डाऊन झाली, व्हायला तर नाही पाहिजे. ओके सॉरी मी आपलं गेअरमध्ये चालू करत होतो त्यामुळं आय टोटली फक्ड अप. आय टोटली फक्ड अप. माझी चूक आहे की मी बघितलं नाही की माझी गाडी गेअरवरती का नॉर्मल याच्यावरती आहे. सो दॅट इज वन ऑफ द क्वेश्चन्स, वन ऑफ द डाऊट. तर असं कधी कधी होतं तो माझ्याबरोबर. तर चिलमध्ये राहायचं आणि काही नाही, आणि आपलं एकदम निवांत राहायचं भाई. टेन्शन घ्यायचं नाही व्हिडिओ बनवण्याचा आणि व्हिडिओ कोणी बघायचा.
मला वाटतं व्हिडिओ बघायचं टेन्शनच नको घ्या कोणी. व्हिडिओ नुसतं कसे बाहेर जायला पाहिजे तेवढाच टेन्शन घ्या. व्हिडिओ कोण बघेल बघेल, नाही बघेल नाही बघेल. आता माझ्यासारखा माणूस ज्याला इज्जतीत म्हणजे खरंच्या खरी, मग मी जसा आहे तसाच मला व्हिडिओ दाखवायचा. मला याच्यात काय ओव्हर ॲक्ट का ओव्हर असं एक्साइटमेंट काय असं दाखवायची नाही आहे. मी जसा आहे तसाच मला व्हिडिओ दाखवायचा आहे. का याच्यापेक्षा मी जरा एक 10 पटीने रिअलमध्ये पण होऊ शकतो, नाही तर नाही पण होऊ शकतो. हां, साला हेल्मेटमध्ये कसलं सफोकेशन होतं यार आजकाल मला. हां, कसला चाललाय भाई हा. टॅक्सीच्या याच्यापेक्षाही भारी एकदम फटाफट कटबीट मारून निघतोय दादूस. व्हॉट्सअप विथ यू. आता आपल्याला जायचं राईट. सॉरी यार, लय मोठा डेकर आलाय. मेन आहे ना, सकाळी मी येताना ना ते दादरच्या इथं ज्या ब्रिजच्या इथं ना जरासं काम चालू असताना बघितलेलं, तर मला जरासा डाऊट आहे तिथं आपल्याला हे होईल काय, ट्रॅफिक भेटेल. ट्रॅफिक मिलेगा भाई. तर तेच आहे की मला तिथंच एक भीती आहे. आणि मला माहीत नाही अँगल बिंगल कसा आहे आता, कारण की मी खूप दिवसानंतर मी व्हिडिओज बनवतो आहे. ऑलमोस्ट एक 2 महिन्यानंतर मी व्हिडिओ बनवण्याचं चालू केलेलं आहे. 2 का 1 महिन्यानंतर. तर त्यामुळं जरा असं काय बोलायचं, काय हे करायचं, काहीच आयडिया नाही आहे. हो, लेट मी स्टार्ट आवर ब्लूटूथ. बाई चालू. हां, पॉवर ऑन केलं तर कसं इथं चालू केलं तर याचं पण रेकॉर्डिंग येऊन जातं. जरा आवाज जरा असा हे होतो, म्हणजे असं दबल्यासारखं वाटतो. पण ॲट द एंड तो व्हिडिओ आणि हा एक हे होऊन जातं. मग तुम्हाला सारखं म्हणजे दोन्ही व्हिडिओज एका टाईमला यूज करायची अशी जरूरत नाही वाटत. हां, दम लागला रे. आय एम सो दम. ओके, चलो बाय. दादा तुम्हाला स्ट्रेट जायचं. सॉरी, मी खूप राईटमधून खूप एक्स्ट्रीम लेफ्टमधून एकदम राईटला आलो, त्यामुळे सॉरी बाई. सारखा मला ना नवीन हँडल जो नवीन येतो ना तो असा मोठापर्यंत, तो वाला हँडल लावायचा. पण तो अगर मी हँडल बार लावला तर मला क्विक थ्रॉटल मला काढायला लागेल. फिर नॉर्मलवाला थ्रॉटल असतं ना तेच वाला मला यूज करायला लागेल. त्यामुळं मला कधी कधी वाटतं एक हँडल चेंज नाही करायला पाहिजे. ओके, 27 मिनिट्स आहेत. साला एकदा ना असंच सगळ्यांना ना उडवायचं, असं झाप खाऊन झाप. एकदा तो उडवणार आहे भाई मी, एकदा तर कोणाला मी उडवणार आहे. कारण की कशासाठी म्हणजे सिग्नल आहे तरी घुसाचं आहे ते नाही माहीत. ओके, आय हॅव माय आय डी आहे ना, आहे आय डी आहे आणि बाकीचं पण सगळं. ओके, समोरचा पण सोईल. हां, जस्ट आय डोंट नो. मला मेन आहे ना पुढं जे हे असतं ना, कुठं ते दादरमध्ये कुठं साड्या बिड्यांचं कुठं हे, तिथं खूप ट्रॅफिक आहे. म्हणजे सकाळी तिथं तो ब्रिज बंद आहे, तर मला नुसतं त्यात टेन्शन आहे त्याचंच की तिथं ट्रॅफिकमध्ये मी अडकाला. अजून कुठंही नाही. पण आता निघताना ते ब्लू दाखवत होतं, रेड कुठंच नाही दाखवत होतं. पण आता रेड झालं असेल तर मी काहीच नाही बोलू शकत.
एवढं 15-20 मिनटात बस, अजून काही नाही आहे भाई. हो पण कसलं ऊन आहे यार. माझं आत्ताच डोकं एवढं भिजलंय ना आत, पार असं डोक्यावरतून तो घामाचा थेंब असतो ना, असं बरोबर तो याच्यावरतून नाकावर येऊन आता बसलाय. तरी पलक लावा टाकून पण म्हणजे एवढं हे झालंय. काय राहो, का बॅनर फाडायचे लोकांना. चलो ब्रो, चलो चलो. चुकून पण याच्यावरतून नको, खिळेबिळे आपल्याच टायरला जायचे, आपल्या टायरची लागायची, त्यामुळे नो रिक्स. ओके सॉरी, माझं इंडिकेटर पण चालू होता. आता बघू पुढे जाऊन करू रेकॉर्ड परत. मला ना सकाळी भीती वाटत होती की हा ब्रिज बंद आहे ऑपोजिट साईडचा, तर आपल्याला लय येताना ट्रॅफिक बिफिक लागेल. पण वाटतं संध्याकाळी त्यांनी नुसता हा ब्रिज जाण्यासाठी ठेवला आहे आणि खालून लोकांना येण्यासाठी आहे. काही दिवसानंतर हा उलटा पण होईल. तर हे एक बरं आहे की मला इथंच मला मेन हे होतं की लाईक मला इथं ट्रॅफिकमध्ये मी अडकलो होतो. माझे एकदम टाईम जाईल, म्हणजे एक 15-20 मिनटाचं तर एक ट्रॅफिक आहे हा. इफ अडकाचं असेल तर एक 15-20 मिनटं तुम्ही या ट्रॅफिकमध्ये अडकू शकता. दॅट वॉज माय मेन कन्सर्न. तरी मी मॅपमधून बघत होतो, मॅपमधून त्यांनी बोललेलं की इथूनच जावा, काय टेन्शन बिन्शन काय नाही, दादरमधून नको जावा. मी बोललो ओके भाई, ओके दीदी. मी बोललो ओके गुगल ताई, आपण तुमच्या ऐकण्यासोबत जाऊया. हो चलो चलो, सरको सरको सरको, खुर्चो खुर्चो भाई. फॉर्च्यूनर फॉर्च्यूनर. ब्रो व्हाय आय फील आय एम स्टक समवेअर. माफी ब्रो, माफी. ओके लेट्स डू इट, लेट्स डू इट, लेट्स डू इट. भाई सर आणि माझं मेन काय माहिती आहे, प्रॉब्लेम काय माहिती का, मी कधी बाईकवर बसतो, इफ मी अशा पण राईडवर जात असेल ना, माझा मेन प्रॉब्लेम काय माहिती का, साला मला ना थांबायला नाही आवडत. मग आता लोक कसे ते मोठं ब्लॉगर आलेत की काय, कोण पण आहे असं एका जे म्हणजे कुठं तर कॅमेरा लावत आहेत मग येत आहेत. भाई मला तो पेशन्सच नाही आहे. सिरियसली मला तो पेशन्स नाही आहे की लाईक हा म्हणजे आता हा मी इथं परमनंट लावला, हा पुढे कॅमेरा 360 ते तोच एक व्ह्यू भेटणार आणि एक माझा हेल्मेटमधून. कारण की मला ते मग ते इथून काढा तिथून काढा, असं काढा तसं काढा. भाई सॉरी. कारण की हा कसं की हा व्हिडिओ मी हे व्हिडिओज आणि हे कसं की आपल्याला डिप्रेशन आणि याच्यातून आपण निघासाठी आपण काढत होतो की काय पण आपल्या डोक्यात ते निगेटिव्ह आणि हे येतात कधी कधी, कधी आपला बी होतो डोक्याचा, तर त्यावेळेस आपण हे करतो. तर त्यासाठी मी एक चॅनल चालू केलेलं. भाई पण सिरियसली रेड फ्लोनी ना खूप फरक पडला बाईकच्या ह्याच्या म्हणजे एक्सेलेशन आणि ह्याच्यावरती ना, पिकअपवरती खूप फरक पडला आहे. तेव्हा की एकदम सटासट. का मी एवढ्या वर्षानंतर बाईक चालवतो त्यामुळं, म्हणजे एवढ्या महिन्यानंतर मी स्वतः बाईक चालवतो त्यामुळं, आता मी खूप रिक्सी चालवलं आहे त्यासाठी सॉरी. का मी एवढ्या महिन्यानंतर बाईक चालवतो आहे त्यामुळं मला असं वाटतं आहे का मी एकदम असं राऊडी चालवायला पाहिजे असं झालं आहे माझ्या. राऊडी नाही म्हणजे एकदम असं बिना विचार करून चालवायचं, तो वाला माझ्या डोक्यात चाललं नाही. तर मी आत्ता एकदम इथं आरामात चालवत असतो.
तर तसं वाला माझं झालं का सीन माहीत नाही की एवढ्या वर्षानं तर मी बाईक चालवतोय. अरे भाई तू व्हिडिओ नंतर बनव. ओके कॉलवर आहे, ठीक आहे, जाऊ दे. तर त्यामुळं मला असं वाटतं का काय माहीत नाही. आय फील सो तसं वाला झाल्यासारखं वाटतंय मला की खूप दिवसानं तर कधी तुम्ही बाईक चालवता ना की एवढ्या ह्याच्यात आणि एवढा डिस्टन्समध्ये, एवढा मोठा डिस्टन्स. आता 30 किलोमीटर इज अ मोठा डिस्टन्स ॲट द इट. या नॉर्मल पर्सनसाठी 30 किलोमीटर्स खूप मोठा डिस्टन्स आहे. तर त्यामुळं मला असं वाटतंय का काय माहीत नाही. नाही तर मी एवढे 1 महिन्यानं मी नुसतं नेरूळमध्ये चालवायचो. याला एक घरातून निघालो, मंदिरात गेलो, मंदिरातून परत घरी, ते 2-3 किलोमीटरच, त्याच्यावरती नाही. ओके मी टाकू शकतो. मी सिरियसली बोलू ना, मी माझी आजची म्हणजे आत्तापर्यंत मी ऑफिसमधून निघाल्यापासून तशी बाईक चालवतो आहे. मला अरे हरामखोर एक देऊ का फाईट, फोनवर बोलून चालवतो आहे. मला असं इज्जतीत वाटतं की मी आहे ना खूप असं याच्यात चालवतो आहे, खूप म्हणजे असं रॅश चालवतो आहे काय नाही. पण म्हणजे असं एवढं असं मी कधी असं याच्यात असं चालवलं नाही असे. म्हणजे आता कसं छोट्या छोट्या गॅप म्हणून काढायचं, हे काढायचं, कधी मी असं म्हणजे केलेत. पण असं काय माहीत नाही माझ्या ह्याच्यात काय. ओके 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 चालो निघालो 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 निघालो. भाई लाल डब्बा आहे, इथंच थांबू. त्याच्या ब्लाइंड स्पॉटमध्ये आलो ना भाई, माझे घोडे लागायचे. ओके बस त्या ब्लाइंड स्पॉटमध्ये कधी नाही यायचं बाबा. तेवढंच एक आहे. ब्रो 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 भाई असा का आला हा मध्ये. चला मग अजून काय असेल तर आपण परत हे करू. आत्तासाठी टाटा बाय बाय सी यू. हे भाई फोन सोड कुत्र्या, फोन सोड. या लेडीजच्या पुढं तो चालवतोय ना भाई, एका हातात फोन एका हातात रोड रॅश. मला कधी कधी सिरियसली असं वाटतं जे फोन पकडून असे बाईक चालवायचं, असं वाटतं की लात मारू या लोकांना. एक चला स्वतः तर रिक्समध्ये असतात ते, तुमच्या त्याबरोबर बाजूच्या पण यांना सगळ्यांना रिक्समध्ये घेतात. त्यामुळे मला असं कधी असं डोकंही होतं, आउट असल्या लोकांवर की फोन हे करून चालवत आहेत ना, आणि लगेच वरच्या अपर पॉकेटमध्ये लगेच तो फोन टाकायचा त्यानंतर की समोरून काय असं वाटलं ना त्यांना ओके आता आपल्याला कंट्रोल नाही होणार आहे, मग लगेच फोन असा वरच्या पॉकेटमध्ये टाकायचा की मी काय केलंच नाही करून. डोकं आउट होतं, आउट सिरियसली. ओके चला मग भेटू जरा वेळात. बाय 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 बाय. कोण तर आहे का माणूस बिनूस. हे बघ कसा थुकतोय बघा बेंचो. हे डिक्कीमध्ये कोणाला लपून बिपून ठेवले काय नाही, हा कसा थुकतोय. चला वाटतं डिक्कीमध्ये ड्रायव्हर बिवर झोपतोय का काय माहीत नाही यांचा. सिरियसली तो ड्रायव्हर असं थुकतोय ना, म्हणजे प्रॉपर आपण कसं थुकतो असं तसं थुकतोय काय आपल्या डिक्कीमधून. फायनली वी रीच नवी मुंबई. आता इथं तुम्हाला काय सनराईज सनसेट काय नाही. सनसेट म्हणजे असलं भाजलेलं सन आहे ना तुम्हाला की तुम्ही काहीच नाही करू शकत. साला काय पिकअप भेटतो यार पण आता सिरियसली.
आता पिकअप जरा चांगला वाटतोय मला. नाही ना, मला हे जरा हँडल बार सिरियसली चेंज करायचा आहे. मला जो मोठावाला येतो ना, इथपर्यंत येतो तो वाला लावायचा आहे की जरा आरामात ट्रॅव्हलिंगमध्ये माझा आहे की या वर्षीच्या एंडमध्ये काय तर फिरायला जायचं कुठं तर कोस्टर रोड आपला फिरायला जायचं करून. पण डिपेंड आहे यार, मेन तर हेच आहे की हँडल बार. इफ मी हँडल बार चेंज केलं, ओ माय गॉड, आय सॉ समथिंग अँड आय गॉट मस्तपैकी कॉन्टेंट. इट इज लाईक बॅटरी की आदमी बॅटरीचा माणूस बॅटरीला ओढतोय. ओ माय गॉड, इट इज सो डेन. कुठे गेला तो ओलावाला खेचत होता, कुठे गेला? मागे गेला का एकदम? शिट. पण आहे कुठं तर रेकॉर्ड झाला असेल एजा, नाही तर एजात हे झालं असेल. पण कधी पण मी असं ह्याला बघतो, असं EV कार्सला बघतो ना, EVs, तर मला नुसतं एकच गोष्ट याद येते. म्हणजे आजकाल EVचं सगळ्यात मेन टेन्शन तोच आहे यार. बॅटरी संपली, तुम्ही तिथंच थांबला, तुम्ही चार्ज नाही करू शकत ना, काहीच नाही करू शकत. तरी आपलं पेट्रोल कसं, पेट्रोल संपलं तर भाई दादा पेट्रोल दे, हे दे, शेअर कर. पण तुम्ही EVमध्ये कसं शेअर करणार? यू कैनॉट शेयर किसी का बैटरी किसी के साथ ना ब्रो. तो वो है. ओप्स, सॉरी, विसरलेलो की बाईक इथून जातात. कैसे ऐसे, कैसे कैसे ऐसे, कैसे कैसे. ओके, वी आर डन अँड वी आर रीच नवी मुंबई. नवी मुंबईला आलेलो आहे आपण. तो यही है अपना आज का व्हिडिओ की आपण कुठून कसं 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 काय एवढ्या महिन्यानं तर आपण एकदम व्हिडिओ बनवलेला आहे. ब्रो सरक. पण सिरियसली यार, मी कधीपासून रेड फ्लो टाकलाय ना, रेड फ्लोचं मी क्वांटिटी कशी टाकली माहिती का? हाफ टाकी होती पेट्रोल. पण जो रेड फ्लोला तुम्ही फुल टाकीला कसं की 10 लिटरची टाकी आहे, 10 लिटरला जेवढा ML जातो ना, तेवढं मी याच्यात टाकलेलं आहे आता हाफ लिटरमध्ये. कारण की जरा चांगलं प्रोसेस व्हायला की एकदम स्ट्रॉंग. कसं ॲसिड कसं असतं, एकदम कमी पाण्यात टाकल्यानंतर जास्त हे भेटतं, काय असर भेटतो. तसंच केलं आहे, कमी पेट्रोलमध्ये जास्त लिक्विड टाकलं आहे. तर त्यामुळं जरासा मी स्टार्टिंगचे एक टाकी तर म्हणजे हाफ टाकी तशी करू, एकदा नंतर फुल केल्यानंतर आपण नॉर्मलाइजमध्ये करू. मग ते होतं माझं. एक नंबर भाई. दीदी इज ऑन द बाईक ऑन पल्सर. एक नंबर चालवत आहेत. आणि बाईक इझी यार चालवायला, काही एवढं हे. पण भारी वाटतं. कुठली लेडीज कधी बाईक हे चालवते ना, असं भारी वाटतं. कारण की कधी कधी लेडीज जेंट्सपेक्षाही चांगलं चालवत आहेत. मी एवढं लिहून बोलू शकतो, काही एवढं बोलू शकतो. ओके, तर तेच आहे ब्रो. हा नवीन रोड चालू केला ना बाई. साला एक तर गरमी पण एवढी ना, बॅटरी पण खचाखच उतरते हा गरमीमुळं. तर ते पण एक आहे. चला आता आपण आपल्या नेरूलला पोचल्यानंतर आपण कॅमेरा चालू करू. आता तर काही एवढं हे नाही. चलो
ओके लेट्स स्टार्ट. तर आता आपण तर आता पोचलो आहे बाई घरी पोचलो बाई मेन. येस कनेक्टेड. तर आता नाही माहीत आपण तर घरी पोचलो आहे. कोण आलं आहे? दरवाजा का उघडा आहे? हो ऐक साला ढुंगण दुखा लागले माझे. साला एक तर तिथं पाणीमध्ये बाईक पूर्ण खराब करून टाकली बेंचोत. येस ओपन सेसमी. खुल जा सिम सिम. ऐक आणि भाई हो ना. दोनच मिनटं. हो यस आणि सी यू. भेटू उद्या. उद्या तर आपण ऑफिस नाही, उद्या आपण घरूनच करणार आहे. तर उद्याचं काही नाही, भेटू परवा बघू. आज आपण हा व्हिडिओ एडिट करू. याच्या आधीचा पण माझ्याकडे एक व्हिडिओ आहे, तो पण एडिट करायचा आहे. तर दोन्ही व्हिडिओ एडिट करू आणि आपण करूया, टाकूया आपण. आणि ही अशी आपली बाईक 2 महिन्यानंतर आपण चालू केलेली आहे. तर तेच आहे. हां सो मच थकोफा यार. then चलो बाय बाय.